आज आपण चौपट फुलणारा त्याचबरोबर अजिबात कडक न होणारा मार्केटसारखा नायलॉन साबुदाणा घरच्या घरी कसा बनवायचा ते बघतोय। हे बघा, हा असा छान चौपट फुलतो हा साबुदाणा। त्याचबरोबर अगदी एक एक दाणा वेगळा होतो आणि बोटाने देखील बारीक होईल इतका हा खुसखुशीत झालेला आहे। त्याचबरोबर साबुदाण्याचा चिवडा कसा बनवायचा ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत। नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। वजनी प्रमाणामध्ये हा साबुदाणा 200 ग्रॅम आहे। साबुदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकतात। या रेसिपीमध्ये अचूक प्रमाणाची आवश्यकता नाहीये। तर आता साबुदाणा आपण स्वच्छ धुवून घेऊया। 2 वेळा साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर साबुदाणा बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे। आणि आता सकाळी आपण साबुदाणा चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता साबुदाणा खूप छान भिजलेला आहे, अगदी व्यवस्थित बारीक होतो। त्याचबरोबर खूप छान फुललेला सुद्धा आहे। आता आपण याला वाफवून घेऊया। तर इथे आपल्याला एक कढई घेऊन त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चाळणी ठेवून घ्यायची आहे। त्यावर आपल्याला हा सर्व साबुदाणा घालून घ्यायचा आहे। मी इथे मोठी चाळणी घेतलेली असल्यामुळे सर्व साबुदाणा मी एकदाच वाफवून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा पूर्ण चाळणीमध्ये टाकून घ्यायचा आहे। आता यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे। फक्त 5 मिनिट आपल्याला साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे। आणि 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा खूप छान वाफवून झालेला आहे। त्याचा कलर सुद्धा अगदी छान ट्रान्सपरंट झालेला आहे। आता आपण ही चाळणी काढून घेऊया। तर मी आज तुम्हाला 2 पद्धतीने साबुदाणा कसा बनवायचा ते सांगणार आहे। त्यासाठी इथे एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे। तर हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी आहे। त्यामध्ये आपण वाफवून घेतलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये वेगळा करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता प्रत्येक दाणा वेगळा होतोय, अगदी एक एक साबुदाणा वेगळा होतोय। सर्व साबुदाणा आपल्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून वेगळा करून घ्यायचा आहे। वेगळा झालेला साबुदाणा आपण एका स्ट्रेनरमध्ये किंवा चाळणीमध्ये किंवा तुम्ही अशा झाऱ्याने सुद्धा तो काढून घेऊ शकतात। सर्व साबुदाणा आपल्याला अशा प्रकारे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण दुसरी पद्धत बघूया। वाफवलेल्या साबुदाण्याची चाळणी आपण अशा प्रकारे नळाखाली पकडून त्यावर पाणी घालून साबुदाणा वेगळा करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता अगदी इझिली साबुदाणा वेगळा होत आहे। एक एक दाणा याचा वेगळा होत आहे। साबुदाणा पूर्ण वेगळा झालेला आहे। आता आपण याला एका पेपरवर वाळत घालूया। त्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला साबुदाणा अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला लगेचच वाळत घालायचा आहे। जर खूप जास्त उशीर झाला तर साबुदाणा अशा प्रकारे वेगळा वेगळा होणार नाही। तर मी इथे सर्व साबुदाणा टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला याला 1 दिवस पूर्ण सुकवून घ्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी पेपरवरचा साबुदाणा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि परत 1 दिवस त्याला उन्हामध्ये ठेवायचा आहे आणि 2 दिवसाच्या उन्हानंतर खूप छान साबुदाणा वाळलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी एक एक दाणा वेगळा झालेला आहे। आता मी तुम्हाला साबुदाणा तळून दाखवणार आहे। तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल खूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान फुललेला आहे, अगदी चौपट फुलतो हा साबुदाणा। घरच्या घरी अगदी मार्केटसारखा चौपट फुलणारा त्याचबरोबर पांढरा शुभ्र नायलॉन साबुदाणा तयार झालेला आहे। सर्व साबुदाणा आपल्याला तळून घ्यायचा आहे। त्यानंतर मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत। साबुदाणा चिवडा आपण आता बनवूया। त्याचबरोबर मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेणार आहे। मार्केटमधून आणलेला नायलॉन साबुदाणा जाड असल्यामुळे तो तळताना बऱ्याचदा कढईबाहेर तेल उडतं किंवा तेल अंगावर सुद्धा उडण्याची शक्यता असते। परंतु हा साबुदाणा छान बारीक असल्यामुळे हा तळताना अंगावर तेल सुद्धा उडत नाही आणि अगदी छान खुसखुशीत साबुदाणा तयार होतो। साबुदाण्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया। त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट घालूया आणि आपण तळून घेतलेले शेंगदाणे सुद्धा यामध्ये घालून हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया। आणि इथे आपला साबुदाण्याचा चिवडा बनवून तयार आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।